आणि आता पुढची बातमी अशीच एक महत्त्वाची बघूयात। ती म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवरती पोहोचलेत। तिथे अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे आधीपासूनच सह्याद्रीवरती दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। काही वेळापूर्वीच धनंजय मुंडे सह्याद्रीवरती पोहोचलेत, त्याची ही दृश्य। दरम्यान सह्याद्रीवरती पूर्वीपासूनच अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ हे देखील उपस्थित आहेत आणि त्यानंतर धनंजय मुंडे पोहोचलेत सह्याद्रीवर। या संदर्भातली माहिती आपण घेण्यासाठी जाऊयात राहुल झोरी आमचे प्रतिनिधी यांच्याकडे। राहुल, काय चाललंय सध्या सह्याद्रीवर? श्वेता, मंत्रिपद गेलं जवळपास 5 महिने उलटले, मात्र अद्यापही शासकीय निवासस्थानावरचा मुक्काम जो आहे तो धनंजय मुंडे यांनी अद्याप तो हलवलेला नाहीये। आणि याच संदर्भात धनंजय मुंडे यांना शासकीय निवासस्थान न सोडल्या प्रकरणी 42 लाख रुपयाचा दंड जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोठावण्यात आलाय। एकंदरीत बघितलं की एकीकडे 42 लाख रुपयाचा दंड, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी वारंवार पद्धतीनं सांगितलं होतं की पर्यायी व्यवस्था मुंबईत उपलब्ध होत नसल्यानं आपण शासकीय निवासस्थान सोडलेलं नाही। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटीनंतर पर्यायी निवासस्थान उपलब्ध कसं करता येईल यासोबतच 42 लाख रुपयाच्या दंडाबाबत नेमकी काय भूमिका आहे हे देखील पाहावं लागेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यायी व्यवस्था मुंबईत धनंजय मुंडे यांच्या नावे एक महत्त्वाचं निवासस्थान असताना देखील त्या संदर्भातला पुरावा जो आहे, त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र आहे ते देखील उल्लेख करून देखील धनंजय मुंडे निवासस्थान सोडत नाहीत। आणि त्यामुळं आता नेमकं काय याबद्दलची भूमिका होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छगन भुजबळ यांना अद्यापही शासकीय निवासस्थान मिळालेलं नाहीये। त्यांच्या जागी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला खरा, मात्र फक्त खातच मिळालं, अद्याप पावे तो शासकीय निवासस्थान मिळत नाही। आणि त्यामुळं एकीकडे पालकमंत्री पदाचा वाद असेल, गोंदियाला जाण्याबद्दलची नाराजी असेल आणि तिसऱ्या बाजूला शासकीय निवासस्थान देखील न मिळाल्याबद्दल भुजबळांनी आपल्या तक्रारींचा पाडा जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारी मांडल्याचं कळतंय। आणि त्यानंतर लगेचच धनंजय मुंडे हे देखील सह्याद्रीवर दाखल। त्यामुळं या संदर्भात नेमकं काय निर्देश जे आहेत ते दिले जात आहेत हे देखील पाहावं लागेल। बिलकुल राहुल, धन्यवाद या माहितीसाठी। आणि यावरती लक्ष ठेवून रहा, सह्याद्रीवरती बऱ्याच घडामोडी सध्या घडतायत। तर मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी देखील धनंजय मुंडे यांनी सातपुडा हे त्यांचं शासकीय निवासस्थान काही सोडलेलं नाही। मुंबईमध्ये आपलं कुठेही घर नसल्यामुळे बंगला सोडला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं। असं असताना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवरती असलेल्या सदनिकेचा उल्लेख केलेला आहे। हे घर सध्या वापरात नाही। गिरगाव चौपाटीजवळ NS पाटकर मार्गावर वीर भवन या 22 मजली इमारतीत 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाची सदनिका असल्याचं मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केलं। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडेंनी घर न सोडल्यामुळे छगन भुजबळ अजूनही सातपुडा बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत। मंत्रिपद गेल्यानंतरही धनंजय मुंडे सरकारी बंगला कधी सोडणार ही चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे। काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात। कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे। त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते, त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल। प्रत्येक आमदाराला जर आपण बघितलं तर तिथं आमदार निवास दिला जातो। तिथे सत्तेत आहे त्यांना आमदार निवास मिळू शकतो। आमदार निवास जर मिळत नसेल तर त्यांना एक भत्ता दिला जातो हॉटेलमध्ये राहण्याचा। हे 2 पर्याय आहेत ना। म्हणजे कारण देत असताना असं कारण द्या जे लोक एक्सेप्ट करतील, पण तुम्ही असं काहीतरी फालतू कारण देतात ते लोकांना एक त्या ठिकाणी कळणार नाही। त्यामुळे उगाच दिशाभूल करण्यापेक्षा कुठेतरी नैतिकता दाखवत बंगला खाली करून जो कोणी नेता असेल नाहीतर मंत्री असेल त्यांच्या जागेवर झालेला त्याला तिथं राहण्याची संधी द्यावी। पण बघूया आता त्यांचे नेते त्या बाबतीत काय करतात। सध्या पालकमंत्री पदाचा मुद्दा आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर्चा आहेत। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे गैरहजर होते। त्यावरूनच राऊतांनी टीका केली आणि दिल्लीतून मुख्यमंत्र्यांना सूचना दिल्या गेल्या असल्याचं विधान राऊतांनी केलं। अशा कटकटी होतच राहणार आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही। त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने राज्य चालवा, अशा सूचना फडणवीसांना दिल्लीतनं दिल्या गेल्या आहेत असं राऊत म्हणाले। राऊतांनी यावेळी शिंदेंच्या शिवसेनेला आणि सोबतच महायुतीला जोरदार टोले लगावले। दिल्लीच्या माझी जी पक्की माहिती आहे त्यानुसार दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिलेल्या आहेत। या कटकटी होतच राहणार आहेत।
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही, दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं राज्य चालवा, अशा प्रकारच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतल्या वरिष्ठांकडून पक्क्या सूचना. तर गुरुवारी होणाऱ्या बीडडी पुनर्विकास प्रकल्पाच्या 6व्या वाटपाच्या कार्यक्रमामध्ये श्रेयवादाची लढाई रंगणार असल्याची दाट शक्यता आहे. कारण 14 ऑगस्टला म्हणजेच उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे या कार्यक्रमानिमित्तानं एकाच मंचावर येणार आहेत. वरळी बीडडी पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 6वी वाटप कार्यक्रम उद्या 14 ऑगस्टला पार पडणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा आणि पत्रिका न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे. या कार्यक्रमाच्या व्यासपीठ नियोजनामध्ये आणि कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रामुख्यानं उल्लेख आहे. शिवाय वरळीचे स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे आणि स्थानिक खासदार म्हणून अरविंद सावंत यांना सुद्धा निमंत्रण असणार आहे. या कार्यक्रमात श्रेयवादाची लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे. कारण बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाची घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात काम सुरू झालं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. त्यामुळेच या कार्यक्रमात श्रेयवादाची लढाई रंगणार असल्याची शक्यता आहे. तर व्यासपीठावरती व्यवस्था कशी असेल, तर व्यासपीठावर अगदी मंत्री आशिष शेलार यांच्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत आणि आमदार आदित्य ठाकरे हे सगळे एकत्र एका व्यासपीठावरती असणार आहेत. आणि प्रमुख उपस्थिती जी लक्षवेधी ठरेल ती म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत. वरळी बीडीडी चाळीतल्या घरांच्या 6वी वाटपाच्या कार्यक्रमात. तर